नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. गणपती म्हणजे आपले आदि ईश्वर. त्यांच्या आगमनाची उत्सुकता आपणास आधीपासूनच लागलेली असते. बाप्पा आपल्या घरात आल्यावर भक्तिमय वातावरण असते, तसेच सुख आणि समृद्धी आणते. मनोभावे आपण त्यांची पूजा अर्चना करतो. बाप्पांना निरोप देण्यावेळी आपण भावुक होऊन जातो. बाप्पांच्या विरहात दुःखी होऊन आपण घरी परतत असतो. इतकं करूनसुद्धा इथे आपली जबाबदारी संपली का? नाही. खरं तर जेव्हा आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती घरात आणतो, पण त्या विसर्जन केल्यानंतर त्यांची दुरावस्था काय होते हे या दृश्यात तुम्ही पाहत असालच. तसेच यामुळे पाणीही दूषित होते. हे दृश्य बघून तुम्हाला काहीच का वाटत नाही मित्रांनो? हे कुठेतरी थांबायला हवं. जे आणि घडलंय त्याला आपण काहीच करू शकत नाही, पण त्यानंतर असं घडायला नको असेल तर यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. ते कसं? तर मातीपासूनच तयार केलेल्या मूर्ती आपण आपल्या घरी आणूयात आणि इतरांनाही सांगूयात आणि हा आमूलाग्र बदल आपण घडून आणूयात आणि ही माहिती इतरांपर्यंत पोचवूयात. धन्यवाद.